या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौकादरम्यानचा रेल्वे पूल जीर्ण झालेला आहे, त्यामुळे हा पूल पाडण्यात येणार आहे। यासाठी हा मार्ग रहदारीसाठी एका वर्षाकरता म्हणजेच मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री ते 8 डिसेंबर 2026 दरम्यान हा रस्ता बंद असणार आहे। याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवारी काढले। 100 वर्षांपूर्वी बांधलेला पूल जीर्ण झाल्याने तो पाडण्यात येणार आहे, त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला आहे। पूल पाडकामाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला आहे। पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाकामधील रेल्वे ब्रिज जवळ पाईपलाईनचं काम करण्यात येणार असल्यानं धर्मवीर संभाजी कंबर तलाव पूल अर्थात विजापूर नाका पूल 8 आणि 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 8 पर्यंत वाहतुकीला पूर्णपणे बंद असणार आहे। याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवारी काढले। पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका हा रस्ता बंद असल्यानं रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना रेवणसिद्धेश्वर मंदिर, सोनीनगर, हुडको सोसायटी, मोदी स्मशानभूमी, जांबुमुनी चौक, मोदी चौकी, कुमार चौक मार्गे रेल्वे स्टेशनकडे जाता येणार आहे। तृतीयपंथी प्रकाश व्यंकप्पा कोळी उर्फ स्वीटी याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सुजित अप्पासाहेब जमादार वय 23 राहणार वैदुवाडी, प्रियांका चौक, सोलापूर याला पोलिसांनी अटक केली। शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला। सुजित हा प्रकाश सोबत 8 वर्षे एकत्र होता। त्यानं एका मुलीशी लग्न ठरवल्यानं प्रकाश यानं आत्महत्या केली। गुरुवारी सकाळी बाळ्यात गळफास घेतला। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नागेश कोळी यांनी फिर्याद दिली। सुजितला पोलिसांनी अटक केली। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे हे करतायत। सोलापूर महापालिकेचा कारभार आता पारदर्शक, वेगवान आणि सुटसुटीत होत चालला आहे। डिजिटल कारभाराच्या अनुषंगानं महापालिकेनं शहरातील विकासकांना लागणारं NOCचं प्रमाणपत्र आता ऑनलाईन केलं आहे। दरम्यान NOCसाठी फक्त ऑनलाईन अर्जच मान्य केले जाणार आहेत। महानगरपालिकेत प्रत्यक्ष येऊन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचंही स्पष्टीकरण बांधकाम विभागानं दिलं आहे। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट www.solapurcorporation.gov.in यावरून बांधकाम परवाना आणि अंतिम लेआउट मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या विविध विभागांच्या ना हरकत दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। 18,000 शेतकरी अद्याप ही मदतीपासून वंचित आहेत। तहसील कार्यालयाच्या माहितीनुसार तब्बल 78,000 शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीसाठी पात्र होते। यापैकी सुमारे 60,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे, परंतु 3,158 शेतकरी EKYC न केल्यामुळे अजूनही मदतीपासून दूर आहेत। तसंच 15,000हून अधिक शेतकरी हे विविध तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिले आहेत। 3 हेक्टरपेक्षा जास्त जमीन, एकापेक्षा जास्त 7-12 उतारे, सामायिक मालकी, सहमतीपत्राची अडचण या कारणांमुळे रक्कम वर्ग करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं कस्तुरबा मार्केट बुधवार पेठेतील आर्य समाज मंदिर इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिराची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करून, सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करून करण्यात आली। या रक्तदान शिबिरात 205 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स
ड्रीम स्पेस सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.